शॅडो मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील त्यांना मंत्री बनवलं जातं, ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहांच्या कानावर घालाव्या लागतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात। कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत। 2 दिवसापूर्वी पार्थ पवारांना मिळालेली जी क्लीन चिट आहे त्यासाठी ती मिळवण्याकरता देखील दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना अमित शहांना दिल्लीला जाऊन भेटावं लागलं होतं, याचं देखील स्मरण या निमित्ताने करून देतो। काल अमित शहा सोबत झालेल्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना आश्वस्त केलेलं आहे, तुम्ही एनडीएचा प्रमुख घटक पक्ष आहे, त्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईल आणि माझा महाराष्ट्रातल्या घडामोडींवर बारीक लक्ष असल्याचं देखील अमित शहांनी सांगितल्याचं कळतं। अब मारा तो मारा फिर से मार के देख, हे जे आपण गल्ली चौकात जे ऐकत होतो त्यातलाच हा प्रकार आहे। प्रत्येक गोष्ट ही अमित शहांपर्यंत जाणं याचाच अर्थ सगळं हे गुन्हा-गोविंदाने चाललेलं नाही, तर एक मोठा टोळी युद्ध हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू आहे, याचाच तो दुसरा नमुना। नागपूर काँग्रेस मध्ये खूप वाद आहे, अनेक मोठ्या नेत्यांनी काँग्रेस सोडलेली आहे, थेट हायकमांडकडे तक्रार करण्यात आली सुनील केदार यांची। काँग्रेसमध्ये अंतर्गत